नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ ₹1034 करोड अक्रॉस सिव्हिल T&D अँड केबल बिझनेसेस. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला नवीन ऑर्डर्स मिळाली आहे वेगवेगळ्या बिझनेसच्या सेगमेंटमध्ये, जसे की सिव्हिल बिझनेस सेगमेंटमध्ये, T&D म्हणजे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन बिझनेस सेगमेंटमध्ये आणि केबल बिझनेस सेगमेंटमध्ये. आणि मित्रांनो, या नवीन ऑर्डर्सची व्हॅल्यू आहे 1034 कोटी रुपये. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड. तर मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेसेस एम्स टू ट्रेबल सेल्स टू ₹10,000 करोड बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा ग्रुपची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2030पर्यंत आपली सेल्स तिप्पटपेक्षाही जास्तीने इन्क्रीज करून 10,000 कोटी रुपये करण्याचा. आणि मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025मध्ये सेल्स होती 3,300 कोटी रुपये. चला आता बोलूया पूर्वनकरा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पूर्वनकरा शेअर जंप आफ्टर जॉईंट व्हेंचर डील फॉर ₹3,300 करोड प्रोजेक्ट इन बेंगलुरू. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिअल इस्टेट डेव्हलपर्स कंपनी पूर्वनकरा लिमिटेड आणि KVN प्रॉपर्टी होल्डिंग्स लिमिटेडने जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट केला आहे. कशासाठी? नॉर्थ बेंगलुरूमध्ये 24.59 एकर लँड पार्सल डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याचा इस्टिमेट ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू आहे 3,300 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की याची लॉन्चिंग येणाऱ्या फक्त 6 महिन्यामध्ये होणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पूर्वनकरा लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज इनकॉर्पोरेट सबसिडरी इन इजिप्त. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इजिप्तमध्ये इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज सर्व्हिसेस. आणि मित्रांनो, ही होली ओन सबसिडरी कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे? तर ग्लोबल लेवलवर आपला बिझनेस इन्क्रीज करण्यासाठी. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडची ही होली ओन सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे या कंपनीमध्ये हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडची 100% हिस्सेदारी आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा कन्झ्युमर टू ॲसेलरेट बेवरेज फूड बिझनेस एक्सपान्शन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे FMCG कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडच्या MD आणि CEOने, ज्यांचे नाव आहे सुनील डिसोजा, यांनी फायनान्शियल एक्सप्रेस
ला एका एक्सक्लुझिव्ह इंटरॅक्शनमध्ये सांगितले की टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड न्यू कॅटेगरी ऑर्गॅनिकली मध्ये एंट्री करून आणि काही सिलेक्टेड ॲक्विजिशन करून फूड आणि बेवरेजेसवर फोकस करण्याकडे खास लक्ष देत आहे. आणि मित्रांनो, इथून सरळ एक गोष्ट समजत आहे की टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आपल्या दोन बिझनेस म्हणजे फूड आणि बेवरेजेस बिझनेसला इन्क्रीज करण्याचा प्लान बनवत आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पॉवर टू सप्लाय 1500 मेगावॅट थर्मल पॉवर टू उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड उत्तर प्रदेशमध्ये 1500 मेगावॅटचा थर्मल पॉवर सप्लाय करणार आहे. आणि मित्रांनो, हे सप्लाय होणार आहे 5.383 पर युनिटच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अडानी पॉवर लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर सबसिडरी विन्स 350 मेगावॅट सोलार प्लस 175 मेगावॅट और 700 मेगावॅट आवर BESS प्रोजेक्ट इन SJVN टेंडर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या होलिओन सबसिडरी कंपनी रिलायन्स NU एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडला SJVN लिमिटेडच्या टेंडरमधून लार्जेस्ट अलोकेशन मिळाले आहे. आणि या अलोकेशनच्या अंडर आहे 300 मेगावॅट ऑफ सोलार पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आणि त्याचसोबत 175 मेगावॅट और 700 मेगावॅट आवर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम म्हणजे BESS. आणि मित्रांनो, एकतर रिलायन्स पॉवर लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आला आणि याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत रिलायन्स पॉवर लिमिटेडला त्याच्या होलिओन सबसिडरीच्या थ्रू टेंडरमध्ये चांगले अलोकेशनसुद्धा मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे आज आपल्याला रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये एक जबरदस्त रॅली आज पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NXT सेल टायअप विथ डिक्सॉन पॅडजेट टू मॅन्युफॅक्चर अल्काटेल फोन्स इन इंडिया. तर मित्रांनो, NXT सेलने डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी पॅडजेट इलेक्ट्रॉनिक्ससोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? इंडियामध्ये अल्काटेल फोन्स मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता $30 मिलियन इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. आणि मित्रांनो, या ॲन्युअल प्रोडक्शन कॅपॅसिटी राहणार आहे 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.